सायन्स सांगतं, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट जस्ट गेट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आणि खरंच चैत्रात असणाऱ्या आल्हाददायक वातावरणामुळे उभारलेला गुढी, पालत्या कलशातून बाहेर पडणारी ती स्पंदने वर्षभरासाठी भरभरून पॉझिटिव्ह एनर्जी देतात. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा पहिला दिवस, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी काही आपल्याकडून राहायला नको म्हणून आदल्याच दिवशी तयारीला लागले. चौकट, घर, बाल्कनी सगळं साफ करून घेतलं. तांदूळ, डाळ निवडून ठेवली. पीठही चाळून ठेवलं. देवपूजेचं साहित्य घासून पुसून स्वच्छ केलं. या महिन्यात पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात दिसतो, म्हणून या महिन्याला चैत्र महिना म्हणतात. पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. हवा थोडीशी उष्ण आणि उत्साहवर्धक असते. या महिन्यातच वसंत ऋतूला आरंभ होतो. आदल्याच दिवशी पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव केली आणि स्वयंपाकाचीही पूर्वतयारी करून ठेवली. गुढी उभारायचा शुभ मुहूर्त सूर्योदयानंतर लगेचच सुरू होणार होता. त्यामुळे पहाटेच उठून कडुलिंबाची पाने उकळून घेऊन आंघोळ केली आणि लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. हार तोरण बनवायची, गुढी उभारायची जबाबदारी राहुलने घेतली. रुधवच्या आंघोळीची जबाबदारीही मी त्याच्यावरच सोपवली. लग्नाआधी मम्मीला हे सगळं करताना बघितलं होतं, पण स्वतः कधी केलं नव्हतं. त्यामुळे घर, नोकरी, लहान बाळ सांभाळत मी हे सगळं अगदी उत्साहाने करते, म्हणून माझ्या माहेरच्यांना माझं खूप कौतुक आहे. पण खरं तर आपल्या प्रत्येक सणांना, तिथींना असलेल्या शास्त्राची जोडच मला किंवा आमच्या पिढीला हे सगळं उत्साहाने करायची ओढ लावते. उदाहरण द्यायचं झालं तर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने वापरून अंघोळ केली जाते, ज्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या स्किन इन्फेक्शनला अवॉइड केले जाऊ शकते. आजच्या दिवशी कडुलिंब खायची प्रथा आहे, ज्यामुळे शरीरालाही थंडावा मिळतो. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो हा शुभ दिवस. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी वर्षातील पहिला पूर्ण शुभ मुहूर्त. गुढी उभारली, देवपूजा केली, नवीन वर्षाचा संकल्प केला, नैवेद्य दाखवला, रुधवचं औक्षण केलं, त्यालाही साखरघाट दिली आणि सगळ्यांनी छान एकत्र बसून जेवण केलं. सगळं अगदी ठरवल्याप्रमाणे झालं, म्हणून खूप बरं वाटलं.